आपकी अदालत मध्ये सुप्रसिद्ध सिंगर कंपोजर अदनान सामी यांच्यावर आरोप आहे की ISIच्या अनुसार हे अव्वल दर्जाचे देशद्रोही आहे. जसा हा पहलगामचा आतंकवादी हल्ला झाला, तुम्ही विधानं केली, तर तिथून ISIच्या एजंटचे स्टेटमेंट्स यायला सुरुवात झाली. सैन्याच्या लोकांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की हा तर हेर आहे, हा भेकड आहे, हा देशद्रोही आहे. क्या बात आहे. म्हणजे आरोप असावेत तर असावे, नाही तर काय मग. हे बघा, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ही जी वक्तव्य केली होती ती स्वतःला RSSच्या फ्युरीपासून वाचवण्यासाठी केली होती. हिंदुस्थानमध्ये आपली लॉयल्टी गरजेपेक्षा जास्त दाखवण्यासाठी केली होती. हे पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सगळ्यात आधी हा प्रश्न येतो या गोष्टीवरून की देशद्रोही काय असतो. देशद्रोही तो असतो ज्याने आपल्या देशाबरोबर काहीतरी विद्रोह केला असेल आणि जसं या सिच्युएशन की मी पाकिस्तानमधून निघालो आणि इथे आलो आणि इथे मी पाकिस्तानचे मोठे इंटरनल टॉप सिक्रेट जे होते ते मी सांगितले, ज्याच्यामुळे त्यांना मोठं नुकसान पोहोचलं. मी एक म्युझिशियन आहे, मी एक गायक आहे, मी कंपोजर आहे. माझं नेहमीच हेच जनरल जे आहेत, सॉरी जनरल साहेब, मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे. हेच जे लोक आहेत, हेच लोक माझ्या गाण्यावर त्यांनी रोमॅन्स देखील केला आहे. ते नाचले देखील आहेत. त्यांना माहिती आहे. मुशर्रफ साहेब तुमच्या गाण्यांवर खूप नाचायचे असं ऐकलं. हो, प्रश्न हा आहे की हे लोक जे आहेत, आर्मीचे जे इस्टॅब्लिशमेंट आहेत, मग तुम्ही त्यांना मग ISI असो किंवा मग हे जे सगळे आहेत, यांनी काश्मीरचा एक मुद्दा बनवून ठेवला आहे. आणि ते म्हणतात की आम्ही हे करत आहोत इस्लामसाठी आणि हा जिहाद आहे. आणि वस्तुस्थिती जी आहे ती अतिशय वेगळी आहे. त्यांनी इस्लामचं नाव पुढे करून ते काश्मीरचा मुद्दा केवळ आणि केवळ यासाठी उचलतात की त्यांना बाहेरून डोनेशन मिळावं, त्यांना फंडिंग मिळावं, ज्यांच्याबरोबर ते आपल्या घरांना, आपल्या खिशांना भरायला सुरुवात करतील. आणि त्याचा पुरावा हा आहे की ज्या थाटामध्ये ते राहतात आणि ज्या प्रकारे त्यांनी देशाला लुटलं आहे. आज जे लोड शेडिंग होतं, मला तर त्यांची वस्तुस्थिती माहिती आहे. वस्तुस्थिती ही आहे की जनता जी आहे तिथे आज कशामुळे सफर करत आहे. ती यामुळे सफर करत आहे, त्यांच्याकडे आज जे पैसे नाही आहेत आणि ते प्रत्येक ठिकाणी ते जाऊन पैसा मागत आहेत. ते पैसे गेलेत कुठे? ते कुणी केलं? तर मग देशद्रोह कोणी केलाय? हे बघा, आम्ही तर टीव्हीवर हेच बघतो की जे तिथले लोक आहेत ते पाण्यासाठी तळमळत आहेत, ते पेट्रोलसाठी हैराण आहेत. 5 किलो पीठ 850 रुपयांनी मिळतंय, तर लोकांची वाईट अवस्था आहे. तर हे तुम्ही म्हणताय की हा पैसा यांच्या खिशामध्ये जातोय, ऑफकोर्स. या सैनिकांच्या. म्हणजे की तुम्ही बघा त्यांचं, हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ही तर एक वस्तुस्थिती आहे की तिथे पूर्ण देश जो आहे ते सैनिकच चालवत आहेत. ते म्हणजे ते जगामध्ये देश जो असतो, देशामध्ये एक आर्मी ठेवली जाते. पाकिस्तान हा एकमेव देश आहे जिथे आर्मीच्या आत एक देश जन्माला आला आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आम्ही ऐकतो की तिथलं सैन्य सगळं काम करतं, ते शेती सुद्धा करतं, हाऊसिंग सुद्धा करतं, टुरिझम देखील सगळं काही आणि करतं. कॉन्फ्लेक्स ते सुद्धा लोक बनवतात. कॉन्फ्लेक्स. हो, तिथले सगळे सैनिक. आता बघा, कुणीही माणूस तिथे थोडासा पॉप्युलर होतो आणि आपला डेमोक्रॅटिक राईट जो आहे त्याला एक्सरसाइज करायचं असेल तर त्याला ते उडवून टाकतात. मग ते जुल्फिकार अली भुट्टो साहेब असतील,
त्याच्या आधी देखील होते. अ, तुम्ही बेनझीर भुट्टोंना तुम्ही बघा. त्यांना त्यांना त्यांनी संपवून टाकलं. आजच्या काळामध्ये इम्रान खान इज द मोस्ट पॉप्युलर लीडर इन पाकिस्तान. त्यांनी अँड ही इज हिरो. आय मीन ही इज अ स्पोर्ट्स हिरो अँड ऑल दॅट. त्या त्या बिचाऱ्यांना त्यांनी जेलमध्ये बंद केलंय. मग तुम्ही म्हणत आहात की जी सगळी वाईट अवस्था आहे पाकिस्तानची यासाठी सैन्य जबाबदार आहे. ऑफकोर्स डेमोक्रॅसी तर झाली नाहीये कुठल्याही प्रकारे. जेव्हाही त्यांच्या मनाला वाटतं ते गव्हर्नमेंट पलटू शकतात. जेव्हा त्यांना वाटतं ते इथे पॉलिटिशियन जे काही समजूत घालण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात, अरे हे तर आपल्याला काय सूट करणार आहेत, तर चला चला कारगिल करूया. तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी सैन्याबद्दल बोलत आहात. मी लोकांना सांगून टाकतो, तुमचे वडील अरशद सामी खान साहेब पाकिस्तानच्या एअरफोर्सचे पायलट होते. हो, अगदी बरोबर. अँड ही वॉज नॉट जस्ट पायलट, ही वॉज टॉप गन. ही वॉज अ एस पायलट. आणि त्यांना सितारा जुहरत देखील मिळाला होता. 65 मध्ये भारतावर हल्ला करण्यासाठी. त्यांनी तिथे 65 मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. अच्छा, योगायोगाची गोष्ट ही आहे की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा त्यांनी ऑलरेडी मी त्यांना कधी युनिफॉर्ममध्ये नाही पाहिलं. कारण तोपर्यंत त्यांनी परत फॉरेन ऑफिस जॉईन केलं होतं. तर ती सिव्हिलियन लाईफ त्यांनी स्वीकारली होती. परंतु ही वॉज इन अर्ली डेज ही वॉज व्हेरी अकम्प्लिश्ड फायटर पायलट. मग सैन्यामध्ये होते, डिप्लोमॅट होते. यामुळे तुम्हाला सगळ्या कळत असतील आतल्या गोष्टी, काय चाललंय, त्या ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही राहत होता. हो, नक्कीच. इतिहास आहे पाकिस्तानचा. आणि आय हॅव लिटरली ग्रोन अप इन द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर. आय नो एक्झॅक्टली हाऊ थिंग्स वर्क इनसाइड. मी स्वतः पाहिलंय. अशा गोष्टी मी पाहिल्या आहेत की लोकांना आश्चर्य वाटेल. बघा, कित्येकदा आम्हाला माहीत व्हायचं की गव्हर्नमेंट जी आहे ती पलटणार आहे आणि माझ्या वडिलांचे एक मित्र जे आहेत ते पुढील केअरटेकर प्राईम मिनिस्टर आणि आमच्या घरामधून शेरवानी जात आहे त्यांच्यासाठी, म्हणजे ते स्वेरिंग इन करतील. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय या प्रकारच्या गोष्टी. मी लोकांना दाखवतो तुमची छायाचित्र, जी पाकिस्तानच्या मोठमोठ्या लीडर्स बरोबर कशा प्रकारे तुमचे संबंध राहिलेत. ही काही छायाचित्र आहेत. तर ज्यांचे इतके चांगले रिलेशन्स राहिले आहेत पाकिस्तानच्या हेड ऑफ स्टेटशी, पंतप्रधानांशी, प्रेसिडेंटशी, त्यांना देखील प्रॉब्लेम होता पाकिस्तानमध्ये. बघा, मला तर प्रॉब्लेम्स तिथेच होते. उलट मी आभारी आहे. मला केवळ प्रॉब्लेम्स होते. इतरांना तर जे होतं त्यांना उडवून टाकलं त्यांनी. बेनझीरला सुद्धा त्यांनी नाही सोडलं. त्यांनी जुल्फिकार अली भुट्टोंना नाही सोडलं. त्यांनी आता इम्रान खानला नाही सोडताय. तर मी कोणता मोठा आहे? काय कारण आहे? का दहशतवादींना पाळतात? हे त्यांना विचारायला हवं. आणि आणि त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे की वी आर द बिगेस्ट विक्टिम्स ऑफ टेररिझम. अरे, म्हणजे आता विक्टिम सुद्धा बनणार. बरोबरच, म्हणजे आता स्वतःच फ्रँकनस्टाईनला पाळणार आणि म्हणणार की बाबा आमचा काही संबंध नाहीये, आम्ही स्वतः विक्टिम आहोत. हां, ते ओसामा बिन लादेनला आम्ही घर दिलं आहे, ते ठीक आहे. नाही, आम्ही तर दररोज बघतो हाफिज सईद हे असे लोक आहेत ज्यांना एक ग्लोबल टेररिस्ट डिक्लेअर केलंय, ज्यांना अमेरिकेने देखील आतंकवादी डिक्लेअर केलंय, पण ते लोक तिथे रोज फिरतात, उघडपणे भाषण देतात. हो, हो. मग यामध्ये सैन्याचा फायदा काय आहे? यांच्या मार्फत हे लोक आपले जे मदरसे आहेत त्यांच्या मार्फत मग ते आपल्या जिहादींना पोचतात आणि मग ते जाऊन मग या प्रकारच्या भयानक अशा गोष्टी करतात ज्या आपण पाहिल्या आहेत. आता नुकतेच जे पहलगाममध्ये झालं, त्याच्या आधी मुंबई अटॅक्स जे झाले होते, पार्लमेंटचे जे अटॅक झाले होते, हे सगळं काय म्हणतात, याच लोकांमार्फत हे लोक करतात, यांना फ्रंट्स बनवून.
हे बघा, मी मान्य करतो की हे फ्रंट बनवून करतात, कारण काश्मीरच्या नावावर यांना पैसा मिळतो, घरं बनतात, एस्टॅब्लिशमेंट मोठ्या मोठ्या बनतात. पण ज्यांना हे पाठवतात त्यांना देखील हे देत असतील काही? मी तुम्हाला एक पर्सनल एक्सपिरियन्सबद्दल सांगतो. आमच्या आमच्या घरामध्ये आमचे एक खूप जुने व्यवस्थापक होते अँड ही वॉज अ शेफ आणि आमच्याबरोबर खूप वर्षांपासून होते आणि ते जग आमच्याबरोबर फिरले होते. जिथे माझे वडील पोस्टेड असायचे, तर ते त्यांच्याबरोबर असायचे. तर ते एका प्रकारचे एक फॅमिलीचा भाग बनले होते. आम्ही त्यांना प्रेमाने लाला म्हणायचो. इतकं म्हणजे आमचं त्यांच्याबरोबर घरातलं असं फॅमिलीसारखं एक प्रेम आणि आदर होता. तर कधी-कधी मी त्यांना म्हणायचो त्यांच्या त्यांच्या हाताला खूप चव होती. खूप चविष्ट असं जेवण बनवायचं ते. तर कधी-कधी मी काय करायचो, मी त्यांना म्हणायचो, की "लाला, मी एक एक खूप स्वादिष्ट ॲपल पाय खाल्लाय. मी तुम्हाला घेऊन चालतो त्या रेस्टॉरंटमध्ये आणि तुम्ही सुद्धा जरा खा आणि मला सांगा याच्यामध्ये काय आहे आणि माझ्यासाठी मग तुम्ही बनवायचं." तर मी कधी-कधी त्यांना घेऊन जायचो. ते खूप खूप छान माणूस होते. तर जेव्हा ते खायचे आणि "हे काय आहे? हे तर काहीच नाहीये." यांनी बस उन्हें सेब पाए लेकिन बड़ी कंजूसी नाल पाए और ਉਹਦੇ ਉੱਤੇ ਉਹਨਾਂ ਨੇ ਦਬਾ ਕੇ ਉਹਨਾਂ ਨੇ ਦਾਲਚੀਨੀ ਪਾਈ ਹੈ। ਹਾਂ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਐਸਟ੍ਰੀਮ ਹੈ ਉਹ ਬੜੀ ਟੈਟ ਹੈ। तर ते घरी जेव्हा ते यायचे, जेव्हा दुसऱ्या दिवशी मग ते तीच गोष्ट बनवायचे आणि खरंच त्यापेक्षा चांगली छान बनवायचे. एक दिवस काय झालं, की सकाळची वेळ होती. आम्ही त्यावेळी स्टॉकहोममध्ये राहायचो, स्वीडनमध्ये. तर सकाळी-सकाळी किंचाळण्याचा आवाज आला मला आणि मी पळत-पळत गेलो किचनमध्ये, जिथून आवाज येत होता. तर मी बघितलं, की लाला जे आहेत, ते पडलेत. म्हणजे की ते किंचाळत आहेत, काही बोलू शकत नाहीयेत आणि मी विचारतोय पुन्हा-पुन्हा, की "लाला काय झालं? काय झालं?" तर काहीच त्यांच्या तोंडातून निघत नाहीये. तर एक कागद होता त्यांच्या हातामध्ये. मी तो कागद घेतला. ते एक पत्र होतं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, की "प्रिय बाबा, जर तुम्हाला हे पत्र माझं मिळालं आहे, तर याचा अर्थ आहे, की मी माझ्या ठिकाणी पोहोचलो आहे. मी तुम्हाला तुम्हाला आनंद होईल हे कळल्यावर, की मी स्वतःला जिहादसाठी मी त्यांच्यात सामील झालो आणि मी निघालो आहे आपल्या शहादतसाठी आणि जर तुम्ही हे पत्र वाचत आहात, तर याचा अर्थ आहे, की माझी शहादत झाली आहे आणि जर तुम्ही माझ्या इच्छेचा आदर करत असाल, तर तुम्ही अ, अजिबात कुठल्याही प्रकारचं तुम्ही दुःखाचं प्रदर्शन नका करू. तुम्ही उत्सव साजरा करायचा आहे आणि तुम्ही संपूर्ण गल्लीमध्ये मिठाई वाटायची आहे. कारण तुमचा मुलगा जो आहे, तो शहीद झाला आहे. मी ते पत्र वाचून माझ्या पायाखालून जमीन सरकली. तो माणूस जो होता, जो संपूर्ण आयुष्य अ, आपल्या फॅमिलीसाठी अ, पैसे कमवून परत पाठवायचा. तो मनुष्य तुटला होता आणि तो मग म्हणाला, की अ, "मला मला प्लीज तुम्ही जाऊ द्या माझ्या गावाला परत." आणि माझ्या मते 6 महिन्याच्या आत त्यांचे देखील निधन झालं. कारण ही वॉज हार्टब्रोकन. आणि राहिली गोष्ट पैशांची, अ, काहीच नाही त्यांना मिळालं. तर मी जेव्हा हे आपल्या डोळ्यांनी ही ही एक गोष्ट पाहिली, माझ्या आतमध्ये साहजिकच ते लाला होते आणि तो हार्डली 19 वर्षांचा मुलगा होता. 19 वर्षाच्या वयामध्ये त्याने हे केलं. तुम्हाला हे नाही समजत, की तुम्ही एका मुलाला घेतलंय, तुम्ही एका व्यक्तीला घेतलं आहे. तो मनुष्य तर अ, शहीद होत नाही. त्याचं संपूर्ण कुटुंब, त्यांचं सगळं घराणं जे आहे ते उद्ध्वस्त होतं. तर तुम्ही आपले खिसे भरण्यासाठी आणि आपल्या फायद्यासाठी तुम्ही या लोकांना पुढे केलं आहे. यांना ब्रेन वॉश करून
तुम्ही हा नाही विचार करत की यांच्याबरोबर काय होणार आहे आणि यांच्या फॅमिलीवर काय परिणाम होईल. तर आणि तुम्ही हे सगळं इस्लामच्या आणि नावावर. हे सगळं जे आहे ते तुम्ही म्हणत आहात की इस्लामच्या आता बघा, नावावर. पहलगाममध्ये लोकांचा धर्म विचारून मग गोळी मारली हो गेली. हो हो. आणि मग तुम्ही यू हॅव द ऑडॅसिटी टू से दॅट आय एम अ गद्दार. यू आर नॉट जस्ट गद्दार फॉर युअर कंट्री, यू आर गद्दार टू ह्युमॅनिटी. तुमच्याबद्दल काय काय म्हणतात, ते म्हणतात की हे आमच्या आर्मीचे मेजर आहेत, यांना आम्ही हिंदुस्थानमध्ये हेरगिरी करण्यासाठी पाठवलंय. आणि तुमचं एक छायाचित्र देखील आहे मेजरच्या युनिफॉर्म मध्ये, ते दाखवतो मी तुम्हाला. मिशी वगैरे लावून एकदम मेजर वाटत आहात तुम्ही. नक्कीच. आणि त्यामध्ये ते लिहितात की मेजर साहेब, तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, हिंदुस्थानमध्ये राहून अशाच प्रकारे इन्फॉर्मेशन पाठवत हो. राहा. आणि मिशन नका विसरू आपलं, बाकी काहीही करा. माझ्या मते खूप वेळा असं झालंय. जनरल साहेब, तुमच्या मते मला आता थोडीशी तर प्रगती झाली पाहिजे. कर्नल तर बनायला हवं मी आतापर्यंत. नक्कीच. नाही नाही, तुम्ही तर फील्ड मार्शल बनायला अरे हवं. सर. नाही, त्यासाठी मला एक युद्ध हरावं लागेल. पण हे पहिल्यांदा असं झालंय की कुठल्या तरी देशामध्ये युद्ध हारल्यानंतर प्रमोशन मिळालं असेल. ओनली इन पाकिस्तान. आय मीन दिस इज समथिंग दॅट आय कॅन नॉट. आय मीन संपूर्ण जग बघत आहे, पूर्ण जग बघत आहे. आता तुम्हाला जर अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत तर मग देशाचं काय होईल? आता तर ते ट्रम्प साहेबांना जाऊन म्हणतायत की मुझे भी थोडीसी लिफ्ट करा दे. तेरी ऊंची शान मौला, मेरी अर्जी मान मौला, तू है सब कुछ जानने वाला, मैं हूँ तेरा मानने वाला, मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे. ऐसे वैसों को दिया है, ऐसे वैसों को दिया है, मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे. बघा तुम्ही कसं एका मिनिटात सगळं वातावरण बदललं. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो यावेळी. माझा असा प्रश्न आहे, तुम्हाला जेव्हा पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केलं गेलं आणि तेव्हा खूप ट्रोलिंग फेस केलं गेलं, खूप लोकांनी ट्रोल केलं आणि काहींनी अपशब्दही वापरले की एका पाकिस्तानी आर्मीतल्या एका फॅमिलीतल्या व्यक्तीला पद्मश्री अवॉर्डने कसं सन्मानित केलं, तुम्हाला वाईट वाटलं? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो इन. जितकी तोंड तितक्या गोष्टी. काही हरकत नाही, आम्ही ते देखील सहन करू.